तर नमस्कार मंडळींनो, स्वागत असं आपल्या ब्लॉगमध्ये. तर कॉन्टेंट काय शोधायचो याचं विचारात पडलेलं आहे. सकाळी इलेलं आहे गावामध्ये घराकडे, तर तर्वला बोलवलेल्याने. तर मी थंय इलेलं आहे नाही येऊ गावला नाही मला. आणि त्याच्यानंतर मग आज संडे होतो, मागच्या संडे मी गेलो ऑफ रोडिंग. तो ब्लॉग तुम्ही बघितला अशात, नाही बघला जाऊन बघा. आणि ह्या रविवारी म्हटला गावात जाऊया, अचानक ठरला. सकाळी इले आणि दिवसभर काय करत होते मी. सकाळी काहीतरी केलं आहे मी. काय केलं काहीच नाही करू, घराकडेच होते. आणि आत्ता इलं आहे वाड्याकडे वगैरे जाऊन वाळखोबा गेले, बाया पडला. आणि आता इलं आहे देवळाकडे जाऊन आहे म्हटलं, देवळाचं काम चालू आहे. ते झाडं बघितलं, हे झाड बघा आणि मागे दिसताना आम्हाला दाखवले. या एकदम जुना झाड आणि केवढा हा बघा अजून. आणि परी बाकी आमराई आहे ना, म्हटलं राय म्हणता आम्ही एका राय म्हणता. तर राय आहे ना ती सध्या असा पातळ म्हणजे काय सांगू तुमका, झाडं कमी झाली आहेत. घन नाही, पहिलं असं कसा म्हणजे दाट होती एकदम, आणि आता कशी जरा कमी झाली आहे. सो कॅमेरा एक ना फोम येतं एकदम, असं कळत नाही. जरासं ह्या झालं ना म्हणजे थोडंसं यूज केलंच ना काय फोम येतं, काय आता कळत नाही माका असं. काही आता वाळखोवाची नाही, आपल्या पावनादेवी मंदिराकडे जाऊचा रस्तो. आणि हे आता मी चालले, त्याला काम काय झालं तर बघूया. व्हिडिओ एक टाकूया यूट्यूबला सध्या चलत. बाकी सध्या आता कॉन्टेंट म्हणजे संध्याकाळ रविवार आम्ही रायडिंगला जातो, तोच एक कॉन्टेंट. बाकी आता काहीतरी फिरायला गेला तर धबधबा वगैरे. आणि पाऊस पण खूप कमी झाला आता बऱ्यापैकी. असा कॅमेरा डायरेक्ट बघत नाही मी, जरा माझ्याकडे कॅमेरा धरून ह्या वातावरण जरा बघत होते काय तर. असं वाड्याकडे गेले, शूट करूचा विचार केले, पण कंटाळलो. म्हटलं राहा दे, शूट करून काय दाखवू तुमका, तर लवकर येऊ नाही दाखवू काय. असं सध्या कळसाचं काम चालू आहे वाटतं, बघते तुमका व्हिडिओ दाखवते. तर मी पोचले आता पावनाजी मंदिराजवळ. तर तुम्ही बघू शकता की काम चालू असा बऱ्यापैकी. आता कळसाचं काम काहीतरी चालू होतं असं वाटतं मला, बंद करून ठेवलं नाही कारण पाऊस मध्ये पडत होतो ना भरपूर, त्याच्यामुळे 3-4 दिवस झाले पाऊस नाही. आता आहे पावनादेवी मंदिर आणि आहे असा आमचा काय रे जो माहीत नाही आपला लिंगेश्वर मंदिर. आणि बघू शकतात बऱ्यापैकी काम चालू झाला, गावावर पण झाला. आतमध्ये जाऊन बघूया, आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. ते लिंगेश्वर मंदिराच्या वयसनच पाया पडली. त्यांना आम्ही थडगी म्हणतात, थडगी म्हणतात. वरती मग वाटतं तिने कळसा ना तो विटांचं बांधल्याने थंय काहीतरी मोटर चालू आहे काय आता बघू काय. आणि मग वाटतं ना बावडीचा पण म्हणजे देवाची बावडी आहे ना, त्याचं पण काम चालू होता वाटतं. तर आपण जाऊन दाखवले तुमका. आता आपण पहिला आधी पाया पडूया. गावात सगळे ह्या ठेवलेले आहेत, कौला बिवला काय काढून, जी जुनी होती ती पहिली राहिली. आणि तुमचं देवीचं गाभार तर तुम्ही पण पाया पडून घ्यावा. कमेंटमध्ये पावनादेवी माते की जय म्हणून टाका, जर आपल्या गावात ना कोणतरी बघत असतात तर. ओके, मी पाया पडून घेते. ते बघा हे कळसाचा हसा हे असं गाभार आहे, तुला वाटतं हे दरवाजा वगैरे काहीतरी असत प्लॅनिंग त्यांची, पण अजून कंप्लीट नाही झाला त्यांचा. पाणी वगैरे पडलं माका वाटतं तरी अजून जातील 5-6 महिने तरी. ओके, मी ते खालती काय चालला ना जाऊन बघून येते जरा. माका वाटतं मोबाईलात पुढचं व्हिडिओ काढूचं लागतो, कारण लगेच फोम काय येतं मग कळत नाही. कॅमेरा जुनं झाला वाटतं, नवीन काहीतरी घेऊ काय, खर्च लय वाढता. आणि सबस्क्राईब तुम्ही करत नाही, फक्त व्हिडिओ बघून जातात, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम म्हणजे काय, काहीतरी एक यूट्यूबचं इन्कम चालू होता का मी बघतो आहे, पण व्हिडिओ टाकता पण चालू केलं आहे मी कंटिन्यू आता. पण पुढचा काय बघून येते काय चालू आता. मला वाटतं ह्या चालू आहे लावणी चालू आहे. आता मी व्हिडिओ घेत आहे ना ह्यो असा ह्याच्यामधलं आपल्या आयफोनमधलं.
आणि ह्याच्यात विषय काय होता माहिती आहे, जरा स्टेबिलिटी आहे ना ही हल्ली का जरा पाठचा हलता, पण ते कॅमेरामध्ये ॲक्शन कॅमेरा आहे ना त्याच्यात हलत नाही जास्त आणि वाईड पण जास्त भेटतात असं विचार. आणि तो जो आपण बोलताव ना की जास्त करून माईकची पण गरज नाही लागत, कारण तो कॅच करून घेता माईक आवाज आपलं. तर तुमका देवाची बावडी आहे दाखवू रे देवाची बी. अरे हे चेंज केलं आणि पहिला भारी होता, वेगळा होता जरा. पाणी आहे का बघूया. होई शपथ पाणीच पाणी चोहीकडे. इथे ललित दादा वाटता तो पहिला ना मस्त होता, म्हणजे पायरे होते इथून असे चलत जाऊन आणि नंतर आतमध्ये जायचा असा होता. आता हे वेगळी केल्याने तर ललित दादाकडे जाऊन येते. त्या स्वरूप भाई आणि ललित दादा असा ट्रॅक्टर मोठा अरे बाबा. स्वरूपाक मी पहिल्यांदा आहे त्या खोरा घेऊन काम करताना बघते मी. ट्रॅक्टरचा आवाज भरपूर येता. मी आता इले सकाळी इले तर गाय ज्याचं नाव स्वरूप आहे. स्वरूप त्याच्यानंतर ललित दादा आणि सागर दादा. आता चालले मी घरात. ह्या बघा ह्या मंदिरात आता रायमध्ये ना किती अंधारा बघा 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 आतमध्ये अंधारा. पहिला ना खूप ह्या होता, म्हणजे दाढ होता आतमध्ये, असं पूर्ण अंधार वाटायचो आणि झाडाबिडा मोठी उंची होती. आता पावसात वगैरे पण पडली काय काय झाडांवर, 1-2 झाडांवर वीज पडली, ते जळली, असा काय काय झाला. A few moments later. व्हिडिओ काढतानाच मेमरी फुल झाली अचानक. तर सगळा एडिटिंग वगैरे आणि शूट पण एकाच मोबाईलमध्ये आहे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होता. तर काय म्हणत होते की हा व्हिडिओ तुमका जर आवडलो तर व्हिडिओ लाईक करा, सगळ्यांपर्यंत पाठवा, शेअर करा. आणि सबस्क्राईब करू विसरा नको, कारण तुम्ही व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन विषय घेऊन. तर हे असं सरळ चाललेलं आहे, तर म्हटलं एक व्हिडिओ काढूया. आपल्या गावातल्यानी कोणी बघितले आणि मुंबई वगैरे राहतात जे का येऊ गावत नाही. तर आपल्या गावात मंदिराचं काम चालला, आता कसा चालला आता पण तुम्हाला कळता ना थोडाफार माहिती. हा झाड मकाना भारी वाटतं. बघा तेवढं मोठं झाड. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन विषय घेऊन, नवीन कॉन्टेंट घेऊन. तो बाय बाय.